लेट नाईट पार्ट्या, मद्याचा महापूर, डीजेचा कांटाळा बसवणारा आवाज आणि त्यातच ओसरणारा तरुणाईचा श्वास. मुंबई आणि पुण्यातून दोन अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आल्या. मुंबईच्या वरळी डोममधील कन्सर्टमध्ये मद्य आणि एनर्जी ड्रिंक्स घेतल्यानंतर एका 28 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर पुण्यात मध्यरात्री सुरू असलेल्या एका आलिशान बेकायदेशीर रेव्ह पार्टीवर पोलिसांनी थेट छापा टाकलाय. महाराष्ट्रात पार्ट्यांच्या नावावर नक्की काय सुरू आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. पहिली घटना घडली आहे मुंबईच्या वरळी येथील प्रसिद्ध डोम सभागृहात. इथे एका म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मद्य आणि एनर्जी पेयाचं अतिसेवन केल्यामुळे 28 वर्षांचा एक तरुण अचानक जागीच कोसळला. त्याला तातडीनं ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. याच कॉन्सर्टमध्ये आलेल्या एका 31 वर्षांच्या तरुणीची प्रकृती खालावल्यानं तिला जसलोक रुग्णालयात दाखल करावं लागलं. सुदैवाने तिची प्रकृती आता स्थिर आहे. यापूर्वी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये अंमली पदार्थांमुळे 2 तरुणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती आता वरळीत झाली आहे. पोलिसांनी रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून इथे अंमली पदार्थांचे सेवन झाले होते का याचा शोध घेण्यासाठी CCTV फुटेज ताब्यात घेतलं आहे. आता वळूयात पुण्याच्या धक्कादायक कारवाईकडे. पुण्याच्या तुळापूर परिसरातील एका आलिशान फार्म हाऊसवर पहाटेपर्यंत प्रोजेक्ट एक्स नावाखाली एक बेधुंद अल्कोहोल पार्टी सुरू होती. मद्यविक्रीच्या परवान्याची मुदत संपल्यानंतरही तिथे मद्याचा महापूर वाहत होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं या ठिकाणी छापा टाकला आणि तिथे जे दिसलं त्याने पोलिसांचेही डोळे पांढरे झाले. तिथे लाखो रुपयांचा मद्यासह प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स आणि थेट गांजा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल 85 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण 156 जणांना ताब्यात घेतलं. यामध्ये 107 तरुण आणि 49 तरुणींचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातल्या 3 तरुणी तर 21 वर्षांपेक्षाही कमी वयाच्या आहेत. या प्रकरणी लोणीगंज पोलीस ठाण्यात तब्बल 78 जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये पुण्याच्या बड्या पबचे मालक सिद्धांत दुवाडी आणि दिशांत दुवाडी, आयोजक यश चौधरी, MN शेख यांच्यासह 14 बाउन्सर आणि 5 DJ चालकांचा समावेश आहे. मौजमजेच्या नावाखाली तरुणाईला नशेच्या गर्दीत ढकलणाऱ्या या बड्या धेंड्यांची आता पोलीस कसून चौकशी करत आहेत. मुंबईत गोरेगावच्या घटनेनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी कॉन्सर्टसाठी कडक नियमावली जाहीर केली होती. पण तरीही वरळीमध्ये हा प्रकार घडलाच कसा? दुसरीकडे पुण्यात विकेंडला चालणाऱ्या या रेव्ह पार्ट्या तरुणाईला कुठे घेऊन चालल्या आहेत, हा आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. आपली मुलं आणि मुली रात्री उशिरापर्यंत कोणत्या पार्ट्यांमध्ये जात आहेत, तिथे काय चाललंय यावर आता पालकांनीही लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे. अन्यथा केवळ एका रात्रीची मजा संपूर्ण आयुष्याची सजा ठरू शकते. या वाढत्या विकृतीबद्दल आणि पोलिसांच्या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.